अशा प्रकारची विक्षिप्त आणि विकृत मानसिकता या ठिकाणी पूर्णपणे ठेचून काढली पाहिजे। घटना अत्यंत दुर्दैवी आहे। निश्चितच पोलीस हे का कशातून झालं आणि संबंधितांवर कडक अशा प्रकारची कारवाई करेल। मराठीच्या मुद्द्यावरून आता कुठेतरी पोलीस बंधू आक्रमक होताना पाहायला मिळतात, कारण की ज्या पद्धतीची विधान आता समोर येत आहेत त्यानुसार आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की जेव्हा मराठी माणसाला मारहाण होत होती, मांसाहार करत होते, त्यावेळी ते घाणेरड्या अशी टीका होत होती, भाजप का गप्प होती? हो, आक्रमक विक्रमक काय, एक विजयी मेळावा घेतला म्हणजे आक्रमक झालं का? हा आक्रमकता नाहीये। ही महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं पुरतं त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि त्यापोटी आता काहीतरी इश्यू तयार करायचा, मराठी माणसांच्या भावनांना हात घालायचा आणि त्या ठिकाणी आपलं राजकारण करायचा। केवळ राजकीय अभिनिवेशात नाही हे चाललंय। मराठी माणसांची आम्हालाही चिंता आहे। तुमच्याकडे मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी काय केलं? मुंबई महानगरपालिका 25 वर्ष हातात होती तेव्हा मराठी माणसांसाठी काय केलं? बाळासाहेब वादातीत होते। मराठी माणसांच्या विषयी त्यांच्या नसानसात महाराष्ट्र अस्मिता त्या ठिकाणी भरली होती, परंतु यांचं मराठीचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे। तुम्ही यापूर्वीच म्हटलं होतं की राज ठाकरे आणि होणार नाही, आणि आता राज ठाकरेंनी असे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मी भाष्य करता कामा। तुम्ही दोन्ही भाषणं अत्यंत बारकाईनं अभ्यासपूर्ण पाहिली तर राज ठाकरे साहेबांचं भाषण हे मराठी या विषयावर फोकस होतं, त्यांच्यावर केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण देणारं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस हा मराठीवर त्या कार्यक्रमात होता। परंतु उद्धव ठाकरेंचं पूर्णपणे भाषण हे अगतिकता, हजबलता, राज ठाकरे साहेबांनी युती करावी म्हणून त्या ठिकाणी धडपड तडफड त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळे पूर्णपणे राजकीय निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून उद्धवजी ठाकरे साहेबांनी भाषण केलं। मराठीची बाजू घेत असताना त्या ठिकाणी हिंदुत्वाला चुचकारण्याचा पण प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, म्हणजे तेही मतदार जाऊ नयेत। त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत आणि आपण त्यांचं वाक्य बघाल, मी चॅनल मध्ये सतत पाहतोय की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, म्हणजे ते इनडायरेक्टली राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे। उद्या त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना मराठी माणसांच्या मनातना उतरवण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे, कारण उद्या दुर्दैवानं त्यांची युती झाली नाही तर उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतील की बघा मी मराठीसाठी हात पुढे केला होता, राज ठाकरे साहेब भाजप सोबत आहे, राज ठाकरे साहेब सत्ताधाऱ्यांचं बाहुलं आहेत, मराठीचे ते हितचिंतक नाहीत। अशा प्रकारे पुढच्या राजकारणाची बेगमी करण्याचं काम किंवा पेरणी उद्धव ठाकरेंनी या विजय मेळाव्याच्या निमित्तानं केल्याचं मला दिसून येतं। काही लोकांच्या हातात आहे, त्यामुळे कुठेतरी एक गरीब आणि श्रीमंत अशी एक घरी पडल्याचं जे वक्तव्य आहे ते नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे। तसं मला या वक्तव्यांकडे नाही, नितीन गडकरी साहेबांचं वक्तव्य अत्यंत योग्य आणि रास्त आहे। ते स्पष्टपणाने प्रत्येक गोष्ट बोलत असतात। आपण बघाल, इंदिरा गांधींपासून गरिबी हटावचा नारा दिलाय, तो आजही गरिबांच्या कल्याणासाठी मोदी साहेब काम करतायत। अंत्योदय हा विचार घेऊन आम्ही काम करतोय, याचा अर्थ शेवटचा माणूस अजूनही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही आणि त्यामुळे काही मुठभर लोक